सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। लोणकर मळा येथे सीसीटीव्ही फुटेज मध्ये 2 बिबट्यांचे दर्शन। जय भवानी रोड लोणकर मळा नाशिक रोड येथे मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले व त्याआधी 20 मार्च 2025 रोजी रात्री 1:42 2 बिबटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत। मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी वनपाल अहिरराव यांच्याशी संपर्क साधून त्वरित पिंजराची मागणी केली आहे व लोणकर मळा येथे पिंजरा लावण्यात आला असला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। बिबट्या लवकरात लवकर पकडण्यात यावा व रात्रीचे वन विभागातर्फे फिरते गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।